त्याच्यावर डीपी इकडे तिकडे सरकून नवीन शेतकरी बाधित होत आहेत। म्हणजे शेतकऱ्यांनी किंवा नागरिकांनी काय केलं की हा डीपी रोड आहे ते सोडून पुढे त्याचा विकास केलाय, पण आज त्याच बिल्डिंग्सवर, त्याच घरांवर, त्याच विहिरींवर हा रिंग रोड येतो आहे। म्हणून ती अलाइनमेंट थोडी शिफ्ट करून आहे त्या डीपी म्हणजे नकाशामध्ये जी एक्झॅक्ट आहे अलाइनमेंट त्याच्यावरच हा रिंग रोड व्हावा आणि तो आपण करणार का? आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये अरिंगळे मळा हा एक भाग आहे मंत्री महोदय, जिथे अनेक महिला आज उपोषणाला बसलेल्या आहेत। 99 वर्षांच्या करारावर ह्या जमिनी त्यांनी घेतलेल्या होत्या। अनेक लोकांनी त्यांची फसवणूक करून त्या जमिनीचे 2-2, 3-3 व्यवहार झाले, पण त्याच्यात या सर्वसामान्य लोकांचा कुठलाही दोष नाहीये। आज त्या महिला उपोषणाला बसल्या, त्याच्यातल्या 2 महिला अत्यवस्थ परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केले गेलेलं आहे। त्या अरिंगळे मळ्यातल्या नागरिकांना विश्वासात घेऊन ही भूसंपादनाची कारवाई आपण करणार का? अध्यक्ष महोदय, डीपी रोडचा जो आहे महानगरपालिकेचा हा अधिकार आहे खरं म्हणजे, कारण बांधकाम विभागाचा अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे की डीपी रोड किंवा ह्याच्याशी बांधकाम खात्याचा, पण तरी कुंभ प्राधिकरण त्या ठिकाणी कार्यरत आहे। त्याचबरोबर डीपी रोडच्या बाबतीत पण जे काही असेल, आता अर्बन डेव्हलपमेंट विभाग असेल किंवा महानगरपालिका असेल, याच्याशी नक्की आमच्या विभागाकडनं पत्रव्यवहार किंवा जे काही लागेल ते आम्ही नक्की करू, कारण शेवटी डीपी रोड टाकत असताना त्याची प्रक्रिया होत असते। ते काय असं अचानक टाकला असं होत नाही, शेवटी त्याचं डीपी रोडचं प्लॅन वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया होत असतात। त्यामुळं शेवटी त्या बाबतीत महानगरपालिकेलाच योग्य तो निर्णय घ्यायला लागेल। दुसरा अध्यक्ष महोदय, आरिंगळे मळ्याचा विषय जो सन्मान्य सदस्यांनी केला, खरं म्हणजे अध्यक्ष महोदय यात थोडी वस्तुस्थिती अशी आहे की अध्यक्ष महोदय ही आरिंगळे मळा देवळालीच्या इथं जे शिवारातील आहे, ही इनाम वर्ग 6B असून ही काही लोकांनी नोटरी करून तिथं लोकांना दिले। म्हणजे तसं बघितलं तर अध्यक्ष महोदय हे शर्तभंग होतो आणि तसं कायदेशीररित्या हे करता येत नाही, पण तरी म्हणजे महसूल विभागाचे सगळे मोडून काही लोकांनी अशा पद्धतीनं घरं वगैरे बांधण्यासाठी नोटराईज करून जमीन जी त्यांना इनामानं दिली होती, ती जमीन त्यांना सरकारी जमीन जी त्यांच्या खरं म्हणजे मालकीची पण नाही, ती जमीन दुसऱ्यांना घरं बांधायला व्यवसायाला दिली आहे। पण तरी अध्यक्ष महोदय या बाधित होणारे साधारण याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 39 पक्की घरं आहेत, 40 कच्ची घरं आहेत, यामध्ये एक दर्गा सुद्धा अध्यक्ष महोदय बाधित होत आहे। पण याचा सगळा हे करून मध्यंतरी आयुक्तांनी पण नाशिकला बैठक घेतली होती, तर सहानुभूतीपूर्वक तरतुदी म्हणजे यांना मदत व्हावी हा म्हणजे प्रयत्न विभागाचा आहे। राहिला विषय अलाइनमेंटचा परत जो आला, यापूर्वी जिथं शक्य आहे तिथं आपण अलाइनमेंट बदललेली आहे। म्हणजे आपण कुठेही अलाइनमेंट म्हणजे शासनाला काहीतरी जबरदस्तीनं काम करून घ्यायचं असं नाही केलं, आपण 2 ठिकाणी अलाइनमेंट चेंज केलेली आहे त्यांच्या लोकांच्या सोयीनं। पण सगळ्यात महत्त्वाचं की जे मोबदला जो आहे तो योग्य पद्धतीनं मिळावा। आरिंगळे मळ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मोबदला मिळावा हा विचार सहानुभूतीपूर्वक केला जाईल। चला लक्षवेधी 4। करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विश्व की पुकार है ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तक